काय झालंय? काही नाही. काय नाही झालं नक्की? गाल तर खूपच फुगलेत. कोण फुगलंय? कोण फुगलंय? तुमचा मुलगा कसा लहान मुलांसारखा रुसून बसलाय बघा बघा. तुम्हीच समजावा आता त्याला. हो का? तसंही आता या घरात अजून एका लहान मुलाची गरज आहेच. तारिणी, तुला कैरी आवडते का चिंच? का? इरा एकटी कंटाळते ग. मग करा आता काहीतरी विचार करा. कसला? अरे कसला काय, लग्न झालं ना, मग आता बाळाचा विचार करा ना. इरा बरोबर खेळायला कोणीतरी लहान भावंड हवा ना. छोटा केदार किंवा छोटी तारिणी. त्याचं काय झालं ना काकू, आम्ही तयार नाही होतो आता मेंटली या सगळ्यासाठी. अगं या गोष्टी जेवढ्या लवकर होतील ना तेवढ्या चांगल्या. आणि एकत्र कुटुंबात मुलं कशी वाढतात ना कळतच नाही. आणि आम्ही आहोत ना सांभाळायला. करा करा तुम्ही ना, विचार करा, सिरियसली विचार करा. येते मी. विचार करा. काकू पण काही पण बोलतात. माय गॉड, खरं येतं शोपी दिशी राहील. काय कमांडर, तुमच्यासाठी आणले राव मी. जोक. चला चला या पटकन लवकर, वाटा घ्या. ए ते घे छत्री. हा, चल. या वाट्या. हा, आम्ही हेच वापरतो. चालेल ना तुम्हाला? तुम्हाला चालणार आहे ह्याच्यात? वा वा वा. हाताने खा ना, हाताने खाल्ल्याने चव कळते. सेम बॉस, सेम टू सेम. म्हणजे अहो बॉसचं पण हेच म्हणणं आहे की आपण जे पण खातो ते हातानेच खायचं. एक नंबर झालेत गुलाबजाम. काय चव आहे तुझ्या हाताला, सॉलिड. वा वा रेवा भाई, जमले बरं एकदम जमनात. थँक्यू कमांडर. घ्या घ्या. अरे भरपूर आहेत आपल्याकडे, अजून 2-2 घ्या ना. पण रेवा भाई, मला एक सांगा, इथल्या भाषा येतेच कशी हो तुमले? अरे कसे म्हणजे? भाषा ही संस्कृतीची ओळख असते, बरोबर? मी काय म्हणते, जिथे जिथे आपण काम करायला जातो तिथली भाषा आपण शिकून घेतली पाहिजे. म्हणजे तिथली माहिती मिळवणं सोपं जातं आणि त्या लोकांना आपण आपलेसे वाटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं आपल्याला वाटतं की महाराष्ट्रात जर कोणी बाहेरून आलं तर त्यांनी मराठी भाषा बोलावी, अगदी तसंच पंजाबमध्ये गेले पंजाबी शिकले, केरळमध्ये गेले मल्याळम शिकले, हैदराबादला गेले तेलुगू शिकले, अगदी तसं. त्यामुळे पोस्टिंगच्या निमित्ताने अनेक भाषा शिकले. कमांडर, आहिराणी तर आपली सगळ्यात फेवरेट आहे. अरे वा. मग माय मनी आहिराणी जशी दहिमा लोणी. तूप ना पारखी आयरणी पारख कै कोणी. करेक्ट. वा रेवा भाई वा, संपला विषय. काय बोललात? AI असं म्हणतंय, ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की माझी ऐरणी भाषा ही दयावर्षा लोण्यासारखी एकदम मऊ अशी, आणि ह्याची पारख हा खरा पारखीच करू शकतो. ओ वा वा वा. पण तुम्हाला एवढ्या भाषा कशा काय येतात आणि किती येतात भाषा तुम्हाला अजून? खूप येतात. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, पंजाबी, खूप, अगदी कोडिंग पर्यंत सगळ्या भाषा येतात. भरपूर झाले हो. अरे આપણો દેશ જો એટલો સમૃદ્ધ છે તે રેવાનું इस गलदा बडा माने. वा वा रेवा भाई, हाय सगळं दखीसन आकीसन आहे ना, आमले एकच करावंच वाटस. टीम. अरे तुम्ही लाजवताय, प्लीज बसा. थँक्यू. और हाँ, रेवा मैम को गुलाब जामुन भी अच्छे आते हैं. वा वा भारी. पण केडे आणि बॉस असायला पाहिजे होते यार. बॉसला फारसं गोड आवडत नाही. आणि केडी सरांचं टेन्शन घेऊ नका, त्यांच्या आयुष्यात सध्या वेगळाच गोडवा चाललाय. काय होतं हे? काय म्हणून गेलाय आता? कुठला हट्ट होता हा? बघ ना, असं कोणी बोलतं का डायरेक्ट? नाही, बोलायला सगळ्यांच्या घरचे बोलतात, पण आपण इथे मिशनसाठी आलोय. यांना वाटतं तसं नाहीये लग्न आपलं. आता काय प्रेग्नन्सीचंही नाटक करायचंय का? मी तयार आहे. मिशनसाठी जे काही करावं लागेल ना, त्यासाठी मी तयार आहे. नाही, हे आता खूप अति होत चाललंय. अशीच जर एक एक डिमांड वाढत राहिली ना त्यांची, तर आपल्याला खरा संसार करावा लागेल. तेच तर हवंय. तेच हवंय त्यांना. आपला संसार, आपलं कुटुंब पूर्ण झालेलं बघायचंय त्यांना. नाही केदार, पण आपल्याला असं करून नाही चालणार.
लवकरात लवकर मिशन संपवून इकडनं निघावं लागेल. बॉस, मला विचारायचं होतं. हा, काय विचारायचं? ते पण केडीने बॉसला प्रपोज केलेलं ना? हे तुम्हाला कसं कळलं? केडाने सांगितलं. काय सांगितलं? हेच हे असं सांगितलं? म्हणजे प्रपोज केलंय ते सांगितलं, कसं केलं ते नाही सांगितलं. कसं केलं तुम्हाला माहितीये का? ते मला आपलं हे असं विचारायचं होतं. केदार, आता उगाच आढेवेढे घेत नको बसूस. जे काही आहे मनात ते मला स्पष्ट सांगून टाक. आपलं लग्न. हा, आपलं लग्न. मला माहिती आहे आपल्या लग्नाचा तुला खूप त्रास होतोय. म्हणजे तुझ्यामध्ये आणि तुझ्या तिच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होत असतील. पण आपण हे लवकरात लवकर झोपूया. उशीर होतोय. मदत करायला जायचं तिला. अरे पण चला तुला गुड नाईट अरे, बॉस. मी खूप आधीपासून केडाला ओळखते, पण मला असं कधी वाटलं नव्हतं यार केड्या कोणाला तरी प्रपोज बिपोज करेल. मुली बोलायला आले तरी फाटायची त्याची. यावेळेस कसं काही नाही घाबरला? केडी सरांनी घाबरणार हे शक्य आहे का? अहो आमचे केडी सर एकदम ब्रेव आहेत, ब्रेव. वाघाचं काळीचं त्यांचं वाघाचं. आखी नाही कत्री. हो हो, अजिबात नाही घाबरत ते. अहो बॉसला असे प्रपोज करायला गेले, भाषण पाठ असल्यासारखं असे धाड 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 बोलले. हो ना कमांडर? हो हो मग अरे पण प्रपोज कसं केलं? सांगा ना कमांडर, सांगा. अहो कमांडर आहेत ना, खूप चांगला अनुभव सांगतात हा. गोष्टी पण चांगल्या सांगतात. त्याचं काय झालं रेवाबाई? आमचे असे केडी सर असे बॉसच्या समोर गेले आणि काय म्हणले रे टेक्नो? कमांडर, तुम्ही तुमच्याच भाषेत सांगा ना, म्हणजे मॅमला समजेल. हा? हा जमतंय. हा ते असे गेले आणि म्हणले, बॉस तू बंदूक आहेस तर मी गोळी आहे. हा बरोबर आहे. हा तू कणिक आहे तर मी गोल पोळी आहे. हा खरंच तो केडा आहे ना? अरे म्हणजे अजून किती रंगून सांगायचं? नाही म्हणजे त्याचं काय आहे रेवाबाई, खरंच आहे ते. अहो आम्ही काय टाइमपास म्हणून थोडी सांगतो तुम्हाला. हं? तुम्हाला सांगतो, जर एखादं बेस्ट कपल अवॉर्ड असतं ना, तर त्या दोघांनाच मिळालं असतं. काय त्या दोघांचं प्रेम, एकमेकांशिवाय कुठे जाताना बघितलंय त्यांना? कुठेच नाही. अहो केडी सरांच्या बाजूला जर बॉस असेल ना, तर वाघाचं मांजर कसं होतं ना हे तुम्हाला कळेल. अहो बॉस जे म्हणतील ना त्या प्रत्येक गोष्टीला केडी सर होच म्हणतात. अहो बॉस साठी केडी सर आहेत ना आकाश पाताळ एक करतील. आणि त्यांच्या अंगावरती कोण गेलं ना तर असे भांडायला जातात. बसतोय का विश्वास तुमचा? बसतोय विश्वास, बसतोय. अजिबात नाही. म्हणजे माझ्या आईने 22 मुलं दाखवली मला, पण त्यातलं एकही असा नव्हता. केडा एक वेगळाच आशिक निघाला. एकदम ओजी ट्रू लवर. एकदम रोमिओ, रांझा, जॅक. जॅक कोण? रोजचा जॅक. या सगळ्यांना ना केडी सर प्रेमाच्या कॉम्पिटिशन मध्ये हरवून टाकतील. त्यांच्यासारखा मुलगा ना आपल्याला शोधून सापडणार नाही. टेक्नो सगळेच प्रेमात मेले रे. तू सांभाळ स्वतःला. हं? चला